इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, तर याच्यामध्ये तुम्हाला काही पॉईंट्स दिले आहेत. त्याच्या आधारे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे महत्त्व काय आहे ते तुम्हाला समजणार आहे. तर फर्स्ट आहे टू मेंटेन क्वालिटी ऑफ वर्क लाईफ. सेकंड इज टू इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी अँड प्रॉफिट. To produce employees who are easily adaptable to change. Then to match demand and supply of human resources. Next is to retain employees and motivate them to accomplish company's goal. Next point is to recognize merit and contribution of employee. Next is to create a feeling of belongingness and team spirit in the employee. Next, to sustain business in the market. Then to resolve conflicts. Next to develop corporate image and last is other importance. तर हे जे काही पॉईंट्स आहेत त्या आधारे तुम्हाला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे काही महत्त्व कशा प्रकारचे आहे, ओके, त्याची इम्पॉर्टन्सी काय आहे ते समजणार आहे. नाव लेट्स सी वन बाय वन. तर फर्स्ट इम्पॉर्टन्सी आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची, ती म्हणजे टू मेंटेन क्वालिटी ऑफ वर्क लाईफ. ओके, तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट का महत्त्वाचे आहे, तर जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन म्हणजे वर्कर्स काम करतात, जो ह्युमन रिसोर्स अवेलेबल असतो तर तो ज्या ठिकाणी काम करतात तो जो काही वर्क प्लेस असेल त्या ठिकाणची जी वर्क लाईफ आहे ती क्वालिटी त्याची त्या ठिकाणी मेंटेन करणे, यासाठी हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अत्यंत महत्त्वाचे आहे. सो क्वालिटी ऑफ वर्क लाईफ is the perception of employees regarding the relationship between working condition with management. It is the relationship between employees and total work environment. Quality of work life is concerned with the employees' perception of physical as well as psychological well-being at workplace, and it can be obtained by maintaining work autonomy, work freedom, job recognition, belongingness, rewards, etc. etc. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे महत्त्व समजावून घेताना तुम्हाला हे ऑल पॉईंट्स समजावून घ्यायचे आहे. त्यानंतरच तुम्हाला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची काय इम्पॉर्टन्सी आहे, त्याचे महत्त्व काय आहे हे समजणार आहे. तर फर्स्ट महत्त्व काय आहे, त्याचं इम्पॉर्टन्सी काय आहे, तर टू मेंटेन क्वालिटी ऑफ वर्क लाईफ. यामध्ये काय सांगितले आहे, तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट जर योग्य प्रकारचे करायचे असेल तर ह्युमन रिसोर्सला अनेक फॅसिलिटीज प्रोव्हाइड केले पाहिजे. ते ज्या ठिकाणी काम करीत आहेत त्या ठिकाणचे ओके वर्क लाईफ ही बेस्ड असली पाहिजे, त्यांना ऑल फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या पाहिजे. कारण जर तिकडच्या फॅसिलिटीज ओके ते ज्या ठिकाणी काम करीत आहेत त्या ठिकाणचे फॅसिलिटीज चांगले असतील, सोयीसुविधा उपलब्ध असतील तर ते त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करू शकणार आहे, ते बेस्ट परफॉर्मन्स त्या ऑर्गनायझेशनसाठी देऊ शकणार आहे. म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज डेव्हलपमेंट ओरिएंटेड. ओके, हे काय ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट जे आहे ते कसे आहे, तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त भर त्या ह्युमन रिसोर्सचा विकास कसा केला जाईल याकडे त्याचे लक्ष असते, त्यांचा फोकस असतो. आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज अ मॉडर्न ॲप्रोच. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड ॲट ऑल लेवल्स ऑफ ॲन ऑर्गनायझेशन. तर ऑर्गनायझेशनमध्ये जे टॉप लेवलचे मॅनेजमेंट आहे, त्यानंतर मिडल लेवल ऑफ मॅनेजमेंट अँड लोअर लेवल ऑफ मॅनेजमेंट, या तिन्ही लेवल्सवरती हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट रिक्वायर असते. त्यानंतर आत्ता नावडेज जे काही कंपनीज आहेत ओके सेव्हरल कंपनीज प्रेफर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट टू पर्सनल मॅनेजमेंट. तर टू मेंटेन क्वालिटी ऑफ वर्क लाईफ म्हणजे काय, तर क्वालिटी ऑफ वर्क लाईफ कॅन बी डिफाईन्ड ॲज द टोटल क्वालिटी ऑफ ॲन एम्प्लॉईज वर्क लाईफ ॲट ॲन ऑर्गनायझेशन. ओके, अत्यंत सिम्पल मीनिंग आहे. क्वालिटी ऑफ वर्क लाईफ म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी ओके ऑर्गनायझेशनमध्ये जे काय एम्प्लॉईज काम करत असतील, ज्या ठिकाणी ते वर्क प्लेस असेल त्या ठिकाणचे त्यांना बेस्ट ऑफ क्वालिटी वर्क लाईफ प्रोव्हाइड करणे, अनेक फॅसिलिटीज उपलब्ध करून देणे. ओके, म्हणजेच क्वालिटी ऑफ वर्क लाईफ हो. व्हेन द क्वालिटी ऑफ वर्क लाईफ इज स्टेबल प्रोडक्टिव्हिटी इज बाउंड टू इन्क्रीज. जर वर्कप्लेसच्या ठिकाणची क्वालिटी ऑफ वर्क लाईफ ही स्टेबल असेल, ती क्वालिटेटिव्ह असेल तर काय होणार आहे, तर त्या ऑर्गनायझेशनची जी काही प्रोडक्टिव्हिटी आहे ओके जे प्रोडक्शन केले जाते त्याच्यामध्ये इन्क्रीज होणार आहे, वाढ होणार आहे. त्यानंतर प्रॉफिटेबिलिटी ऑफ अ कंपनी इज लिंक टू सॅटिस्फॅक्शन ऑफ इट्स वर्कफोर्स. तर जी काही कंपनी आहे त्या कंपनीचा प्रॉफिट ओके तो कशावर डिपेंड असतो,
तो कशावर अवलंबून असतो, तर त्या ठिकाणचे जे काही ह्युमन रिसोर्स आहे ते सॅटिस्फाय असतील, जे काही ते काम करीत आहेत त्या ठिकाणी ते सॅटिस्फाय असतील तर त्या कंपनीची प्रॉफिटेबिलिटी वाढणार आहे, इन्क्रीज होणार आहे. त्यानंतर एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन अँड क्वालिटी ऑफ वर्क लाईफ डिरेक्टली अफेक्ट कंपनीज ॲबिलिटी टू सर्व इट्स कस्टमर्स. तर जर एम्प्लॉई सॅटिस्फाय असतील तर त्याचा डायरेक्टली अफेक्ट कशावर होतो, त्याचा प्रभाव कशावर पडतो, तर जी काही कंपनी आहे त्या कंपनीची ॲबिलिटी याच्यावरती त्याचा अफेक्ट हा डायरेक्ट होत असतो. त्यानंतर ही जी काही क्वालिटी ऑफ वर्क लाईफ आहे ती कशी इम्प्रूव्ह केली जाते. ओके, हाऊ टू इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ वर्क लाईफ. तर फर्स्टली या ठिकाणी काय केले जाते, तर मेंटेन हेल्थी रिलेशनशिप. तर जी काही ऑर्गनायझेशन आहे त्यामध्ये time to time solve problems, then provide best facility to employees, etc., etc. It is related to employees and total work environment and also related with the employees perception of physical as well as psychological. तर हे जे काही क्वालिटी ऑफ वर्क लाईफ आहे त्यांचे रिलेशन हे कशाशी संबंधित आहे, तर एम्प्लॉईज आणि ज्या ठिकाणी ते काम करतात ओके टोटल वर्क एन्व्हायरमेंट या दोघांबरोबर ते रिलेटेड असते. यासाठी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतरची सेकंड इम्पॉर्टन्सी काय आहे, तर टू इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी अँड प्रॉफिट. ओके, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट का महत्त्वाचे आहे, तर जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी आणि प्रॉफिट इन्क्रीज करण्यासाठी ते महत्त्वाचे आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इन्शुअर्स right quality and quantity of personnel in workplace, apart from which it creates opportunities to facilitate and motivate individual and group of employees to grow and advance their career. Motivated employees work hard to meet their personal career goal, which directly influences productivity of organization. Minimizing cost and maximizing profit is the essence of productivity. The second importance काय आहे, to increase productivity and profit. Human resource management ensures right quality and quantity of personnel in workplace. तर या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये काय केले जाते, तर फर्स्टली जे काही वर्कप्लेस आहे ज्या ठिकाणी वर्कर्स काम करतात त्या ठिकाणची क्वालिटी अँड क्वांटिटी हे सुनिश्चित केली जाते, ती इन्श्युअर केली जाते. त्यानंतर मग अशी जी काही प्रोडक्टिव्हिटी आहे ती कशी इन्क्रीज करता येईल, हाऊ टू इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी. तर फर्स्टली या ठिकाणी काय केले जाते, तर क्रिएट्स ऑपॉर्च्युनिटीज फॉर एम्प्लॉयर्स. जे काय एम्प्लॉईज आहेत, जे एम्प्लॉयर्स आहेत त्यांच्यासाठी ओके ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट केल्या पाहिजेत आणि हे सर्व करण्याचे काम हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटद्वारे केले जाते. त्यानंतर अजून कशा प्रकारे प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करता येईल, तर यामध्ये प्रोव्हाइड व्हेरियस मेनी फॅसिलिटीज, अनेक प्रकारच्या फॅसिलिटीज सोयीसुविधा त्या एम्प्लॉयर्सना प्रोव्हाइड करणे, त्यांना पुरविणे. त्यानंतर ऑर्गनायझिंग मोटिवेशनल प्रोग्राम, तर त्यांनी जास्तीत जास्त काम करावे, इफेक्टिवली इफिशियंटली काम करावे यासाठी त्यांना मोटिवेशन करणे आवश्यक आहे. कारण की प्रत्येक वर्कर्स हा चांगल्या प्रकारे काम करेलच असे नसते, तर त्यांना मोटिवेट केले तर तो चांगल्या प्रकारे काम करू शकणार आहे. म्हणून यासाठी मोटिवेशनल प्रोग्राम्स त्या ठिकाणी ऑर्गनायझिंग केले पाहिजे. त्यानंतर मेंटेन हेल्थी रिलेशनशिप, आणखीन एक महत्त्वाचं आहे, प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज कशी होऊ शकेल, तर त्या वर्कर्समध्ये ओके जे काय मॅनेजमेंट आहे, जे वर्कर्स आहेत, जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यामध्ये हेल्थी रिलेशनशिप मेंटेन केले तर त्या ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे. कारण की प्रोडक्टिव्हिटीचं जे काय फॉर्म्युला असेल तर तो कशा प्रकारे बनेल, तर जो काय मिनिमायझिंग कॉस्ट जे काय प्रोडक्शन केले जाते जर त्याचे काय कॉस्ट आहे तर तो मिनिमाइज केला तर त्यातून त्यांचा प्रॉफिट इन्क्रीज होणार आहे, तो मॅक्सिमाइज होणार आहे. मग असं कॉस्ट कशी कमी करता येईल, तर त्या ठिकाणी जे वर्कर्स काम करतात त्यांना अनेक फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या तर आणखीन ते चांगल्या बेस्ट पद्धतीने परफॉर्म करणारे काम करणारे आणि तशी काम केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा टाईम जो काही खर्च होतो वेगळ्या ठिकाणी तो त्या ठिकाणी रिमूव्ह होऊ शकतो, कमी होऊ शकतो आणि त्याच्यामधून तो कॉस्ट कमी होऊन त्या ऑर्गनायझेशनची प्रॉफिटॅबिलिटी वाढणार आहे, मॅक्सिमाइज होणार आहे. यासाठी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे महत्त्व अत्यंत आहे. तर सेकंड इम्पॉर्टन्सी काय आहे, टू इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी अँड प्रॉफिट. देन थर्ड इम्पॉर्टन्सी आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची, ती म्हणजे टू प्रोड्यूस एम्प्लॉईज हू आर इझिली ॲडॅप्टेबल टू चेंज. ओके, थर्ड इम्पॉर्टन्सी काय आहे, ती थर्ड महत्त्व काय आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे, तर टू प्रोड्यूस एम्प्लॉईज हू आर इझिली ॲडॅप्टेबल टू चेंज.
ऑर्गनायझेशनमध्ये टाईम टू टाईम चेंज होत असतात, कारण की या 20th सेंचुरीमध्ये अनेक बदल दिसून येतात, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज येतात, टेक्निक्स येतात. मग जो काही बदल झालेला असतो जे वारंवार चेंजेस होत असतात, त्यांना इझिली जो काही चेंज झालेला असेल, जो केलेला असेल, त्याच्याशी सहज जुळून घेणारे जे काही एम्प्लॉईज असतात ते या ठिकाणी काय केले जातात, तयार केले जातात. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट परफॉर्म्स व्हेरियस फंक्शन्स among which training and development of employees is one of the vital ones. Training and development programs keep employees updated with skill necessary to adjust with alteration of organization environment, structure and technology. थर्ड इम्पॉर्टन्सी काय आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची, तर टू प्रोड्यूस एम्प्लॉईज हू आर इझिली ॲडॅप्टेबल टू चेंज. जो काय ऑर्गनायझेशनमध्ये बदल झाला असेल तर त्या बदलाशी सहज जुळून घेतील असे एम्प्लॉईज त्या ठिकाणी काय केले जातात, तयार केले जातात. म्हणजे काय केले जाते, तर त्यांना जी काही चेंजेस केला असेल तर त्या चेंजेस का केले आहे त्याची इन्फॉर्मेशन दिली जाते. जे काही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज अडॉप्ट केले असेल तर त्या टेक्नॉलॉजीबद्दलचे त्यांना इन्फॉर्मेशन दिली जाते, त्यांना ट्रेनिंग दिली जाते आणि ते सहज त्या बदलाशी काय करू शकतात, जुळवून घेऊ शकतात. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट परफॉर्म्स व्हेरियस फंक्शन्स, बट इन दिस फंक्शन्स मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन्स इज ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. मग या ठिकाणी काय केले जाते, तर असा जो काही चेंज आहे त्या चेंज जो झालेला आहे, जो केलेला असतो त्याच्याशी जुळून घेण्यासाठी वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स, डेव्हलपमेंट प्रोग्राम्स ऑर्गनाईज केले जातात आणि हे सर्व फंक्शन्स करण्याचे काम या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटद्वारे केले जाते. मग हे ट्रेनिंगमधून काय केले जाते, तर जे काही स्किल्स असतात या ट्रेनिंग त्या ऑर्गनायझेशन म्हणजे काही ह्युमन रिसोर्स आहे, जो काही वर्कर्स आहे त्यांना दिल्यामुळे त्यांचे जे काही स्किल्स असतात ते डेव्हलप होतात, त्यांचे नॉलेज इन्क्रीज होते. त्यानंतर एम्प्लॉयर्स असतात ते अप टू डेट राहतात, ते अपडेट राहतात आणि ते बेस्ट परफॉर्मन्स देण्यास सक्षम होतात. त्यानंतर जी काही न्यू टेक्नॉलॉजी असते, जी काही न्यू टेक्निक्स असतात ते शिकण्यासाठी देखील या ट्रेनिंगची या ठिकाणी हेल्प होत असते. त्यानंतर डेव्हलपमेंट कशी केली जाते, तर वेगवेगळे डेव्हलपमेंट प्रोग्राम्स या ठिकाणी ऑर्गनाईज करून त्यांची जास्तीत जास्त त्या ह्युमन रिसोर्सची, त्या वर्कर्सची डेव्हलपमेंट कशी केली जाईल यासाठी प्रयत्न केले जातात. त्यासाठी त्यांना करिअर ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल करून दिल्या जातात. त्यांचे फ्युचर ब्राईट कशी होईल यासाठी इकडे या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये अनेक प्रयत्न केले जातात. तर यासाठी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करणे आवश्यक आहे. त्यानंतरची इम्पॉर्टन्स आहे टू मॅच डिमांड अँड सप्लाय ऑफ ह्युमन रिसोर्स. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे जे काही इम्पॉर्टन्सी आहे त्याचं डिस्कशन आज आपण या लेक्चर्समध्ये करत आहोत. तर 4th नंबरचे इम्पॉर्टन्सी काय आहे, त्याचे महत्त्व काय आहे, तर टू मॅच डिमांड and supply of human resource. Human resource management probes existing human resource in certain interval of time to identify if the company has adaptable number of workers or not. In case when company has inadequate human resource management performs activities like recruitment and selection to balance the need. In the same way, it lay off inefficient employee in case when the company has excessive employees. तर 4th नंबरची इम्पॉर्टन्सी काय आहे, तर टू मॅच डिमांड अँड सप्लाय ऑफ ह्युमन रिसोर्स. या ठिकाणी काय केले जाते, तर जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये पुरेसा ह्युमन रिसोर्स आहे की नाही, किंवा त्याची कमतरता आहे, किंवा ते ह्युमन रिसोर्स ते वर्कर्स खूप जास्त आहे, हे या ठिकाणी आयडेंटिफाय करण्याचे काम या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटद्वारे केले जाते. जर एम्प्लॉयर्स कमी असतील तर त्या ठिकाणी एम्प्लॉयरचे रिक्रूट केले जातात, आणि जर जास्त असतील तर या ठिकाणी काय केले जाते, तर जे इनइफिशियंट वर्कर्स आहेत त्यांना या ठिकाणी काढून टाकले जाते. आणि अशा प्रकारे या ह्युमन रिसोर्सचे डिमांड अँड सप्लाय यांचे मॅच या ठिकाणी केले जाते. यासाठी हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरची इम्पॉर्टन्सी आहे टू रिटेन एम्प्लॉईज अँड मोटिवेट देम टू अकॉम्प्लिश कंपनीज गोल. आणखीन एक महत्त्व या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची कोणते आहे, तर टू रिटेन एम्प्लॉईज अँड मोटिवेट देम टू अकॉम्प्लिश कंपनीज गोल. युटिलायझिंग ह्युमन रिसोर्स टू देअर फुल्लेस्ट अँड मेंटेनिंग देम इन द company for a long term is a major function of human resource management. Under this function, human resource management performs tasks like providing fringe benefits, compensation,
and rewards to the deserving employees. These activities do not only help in retaining employees in the company but also in achieving organization goal effectively. तर 5 नंबरची इम्पॉर्टन्सी काय आहे तर टू रिटेन एम्प्लॉईज अँड मोटिवेट देम टू अकॉम्प्लिश कंपनीज गोल. या ठिकाणी काय केले जाते तर जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांना ऑर्गनायझेशन जे काही ऑब्जेक्टिव्ज असतील ते ऑब्जेक्टिव्स गोल्स अचीव करण्यासाठी मोटिवेट केले जाते व त्यांना कंपनीमध्ये टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. कारण जर त्यांना मोटिवेट केले तर ते बेस्ट परफॉर्मन्स देणार आहे, उत्तमरित्या काम करणारे आहे आणि जर हे वर्कर चांगल्या प्रकारे काम करत असतील, त्यांची जे काय काम करत आहे त्याची प्रोडक्टिव्हिटी जास्त असेल तर काय होणार आहे ती कंपनी त्या ऑर्गनायझेशनमध्ये ते एम्प्लॉईज टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असते. ह्युमन रिसोर्सेसचा पुरेपूर वापर करणे. ह्युमन रिसोर्सेसचा पुरेपूर वापर करणे व त्यांना कंपनीमध्ये लाँग टर्मसाठी टिकवून ठेवणे इट इज अ मेन फंक्शन ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. यासाठी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट त्यांना वेगवेगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करते. मग या फॅसिलिटीजमध्ये कोणकोणत्या फॅसिलिटीज त्यांना देते तर यामध्ये फ्रिंज बेनिफिट्स, कंपेन्सेशन अँड रिवॉर्ड्स हे जे काही इफिशियंट्स असतात त्यांना काढून टाकले जाते. पण जे इफिशियंट वर्कर्स असतात त्यांना अशा वेगवेगळ्या फॅसिलिटीज त्या एम्प्लॉईजना हे ऑर्गनायझेशन देत असते. यामुळे जे काही एम्प्लॉईज आहेत त्या कंपनीमध्ये टिकून ठेवण्यास मदत होते व त्याचबरोबर ऑर्गनायझेशन जे काही गोल्स आहेत ते देखील इफेक्टिव्हली अचीव करण्यास मदत होत असते. त्यानंतरची इम्पॉर्टन्सी आहे टू रिकॉग्नाइज मेरिट अँड कॉन्ट्रीब्युशन ऑफ employee. Next importance of human resource management it is to recognize merit and contribution of employee. Now let's see what is meant by to recognize merit and contribution of employee. So human resource management performs timely appraisal of employees performance in order to recognize excellent and poor workers. The excellent workers are then rewarded and as a return for their contribution. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे आणखीन एक महत्त्वाचे इम्पॉर्टन्सी म्हणजे टू रिकॉग्नाइज मेरिट अँड कॉन्ट्रीब्युशन ऑफ एम्प्लॉई. तर जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांचे क्वालिटीज किंवा त्यांची मेरिट ओळखणे त्याचबरोबर त्यांचे कॉन्ट्रीब्युशन देखील ओळखणे हे देखील ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटद्वारे केले जाते. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट टाईमली एक्सलेंट अँड पुअर वर्कर्सचा परफॉर्मन्स कसा आहे जे एक्सलंट वर्कर्स आहेत त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे त्याचबरोबर जे काही पुअर वर्कर्स आहेत त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे यांचे इव्हॅल्युशन हे टाईम टू टाईम करत असते. मग यामधून जे एक्सलंट वर्कर्स आहेत त्यांना आणखीन जास्त काम करावे यासाठी त्यांना वेगवेगळे रिवॉर्डेड त्यांना बक्षीस दिले जाते आणि जे काही पुअर वर्कर्स आहेत त्यांना मोटिवेट करून त्यांनी त्यांचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करावा त्याच्यामध्ये सुधारणा करावी यासाठी त्यांना वेगवेगळे मोटिवेशनल प्रोग्राम ऑर्गनाईज करून त्यांना मोटिवेट केले जाते. तर अशा प्रकारे काय होते तर जे काय एक्सलंट वर्कर्स आहेत ते आणखीन मोठ्या प्रमाणात मोटिवेट होतात आणि ते आणखीन जास्त प्रकारे त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतात आणि जे पुअर वर्कर्स आहेत ते पुअर वर्कर्सना मोटिवेट केल्यामुळे काय होते तर ते त्यांचा जो काय परफॉर्मन्स आहे तो इम्प्रूव्ह करण्यासाठी ते प्रयत्न करीत असतात. कारण प्रत्येक वर्कर्सना काय वाटते आपल्याला रिवॉर्ड दिले पाहिजे, आपल्याला बक्षीस दिले पाहिजे. मग या रिवॉर्डमुळे काय होते तर असे जे काही वर्कर्स आहेत ते मोटिवेट होतात आणि तो त्यांचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करीत असतात आणि हे सर्व गोष्टी करण्याचे काम या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटद्वारे केले जाते. यासाठी हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट प्रत्येक ऑर्गनायझेशनने योग्य त्या प्रकारे करणे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरचे इम्पॉर्टन्सी आहे टू क्रिएट अ फीलिंग ऑफ बिलॉंगिंगनेस अँड टीम स्पिरिट इन द एम्प्लॉई. नेक्स्ट इम्पॉर्टन्सी काय आहे टू क्रिएट अ फीलिंग ऑफ बिलॉंगिंगनेस and team spirit in the employee. Human resource management design job on the basis of teamwork. Human resource management design job on the basis of teamwork. As teamwork demands contribution from every team member, human resource management focuses on making each and every employee feel value so that employee contributes best from their side. The next importance काय आहे टू क्रिएट अ फिलिंग ऑफ बिलॉंगिंगनेस अँड टीम स्पिरिट इन द एम्प्लॉई. जी ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन जे वर्कर्स काम करतात त्या वर्कर्समध्ये बिलॉंगिंगनेस म्हणजे आपलेपणाची भावना अँड टीम स्पिरिट संघ भावना क्रिएट करण्याचे
काम हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटद्वारे केले जाते. कारण ती ऑर्गनायझेशन आपली आहे. जर असे प्रत्येक एम्प्लॉयला वाटत असेल तर ते काय करणार आहे, तर ते ऑर्गनायझेशनसाठी चांगल्या रीतीने उत्तम रीतीने काम करणार आहेत. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट डिझाईन जॉब ऑन द बेसिस ऑफ टीमवर्क. मग या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये जो काय जॉबचे डिझाईन केले जाते ते या टीमवर्कच्या बेसिसवरती केले जाते, त्याच्या आधारे केले जाते. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट फोकसेस ईच अँड एव्हरी एम्प्लॉय फील व्हॅल्यू. मग या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये काय केलं जातं, जे काही एम्प्लॉईज आहेत ते एम्प्लॉई त्या ऑर्गनायझेशनमध्ये कशा प्रकारे विचार करते, त्यांच्यामध्ये ऑर्गनायझेशनबद्दलची जी काही फील व्हॅल्यू आहे, जी काही आपलेपणा आहे, जी काही आपलेपणाची भावना कशा प्रकारची आहे हे या ठिकाणी ते फाइंड आउट करण्याचे काम हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटद्वारे केले जाते. त्यानंतर एम्प्लॉईचे जे काही कॉन्ट्रीब्यूट्स आहे, त्यांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते बेस्ट करण्यासाठी त्यांच्याकडून ते कॉन्ट्रीब्युशन त्यांनी जास्त प्रमाणात दिले पाहिजे. यासाठी या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटद्वारे अनेक गोष्टींकडे फोकस केले जाते, लक्ष केंद्रित केले जाते. नेक्स्ट इम्पॉर्टन्सी आहे टू सस्टेन बिझनेस इन द मार्केट. Human resource management makes sure that the company has the best employee because promising employees are capable of taking their company ahead in the race by delivering excellent result. This guarantees organization success and stability in future. The sustain business in the market. हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट केल्यामुळे काय होते, तर जे काही वर्कर्स आहेत ते वर्कर्स त्या ऑर्गनायझेशनमध्ये उत्तमरित्या काम करू शकतात. कारण की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटद्वारे त्या ह्युमन रिसोर्सचे अत्यंत चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट केले जाते. त्यांना कोणत्या गोष्टी पुरवल्या पाहिजे, कोणकोणत्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केले पाहिजे, कोणकोणते ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट केले पाहिजे, त्यांचे जे काही कंप्लेंट्स असतील, त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सर्व सॉर्ट आउट करण्याचे काम या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटद्वारे केले जाते. मग यामुळे काय होते, तर जे काही वर्कर्स आहेत ते बेस्ट परफॉर्मन्स यामुळे ते वर्कर्स बेस्ट परफॉर्मन्स त्या ऑर्गनायझेशनमध्ये देत असतात. त्यामुळे त्या त्या कंपनीची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होते आणि त्याने जर बेस्ट परफॉर्मन्स दिला, बेस्ट प्रोडक्ट तयार केले तर त्यामुळे तो बिझनेस जो आहे तो एक्सपांड होणार आहे, तो मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी त्याची मदत या ठिकाणी होत असते. यासाठी हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करणे अत्यंत आवश्यक आहे, त्याची हे इम्पॉर्टन्सी आहे. नेक्स्ट इम्पॉर्टन्सी आहे टू रिसॉल्व कॉन्फ्लिक्ट्स. इट इज मेन अँड मोस्ट इम्पॉर्टन्सी ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अत्यंत महत्त्वाचे काम म्हणजे काय, तर जे काही वर्कर्स असतील त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट्स हे क्रिएट होत असतात. मग असे जे काही कॉन्फ्लिक्ट्स तयार झाले, असे वादविवाद जर क्रिएट झाले तर ते रिसॉल्व करण्याचे काम हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटद्वारे केले जाते. इन एनी कंपनी आयदर बिग और स्मॉल, conflicts may arise between any parties or group. Conflicts are inevitable and they should not be ignored. Human resource management acts as a consultant to sort out such conflicts timely and conduct other organizational activities smoothly. तर आणखीन एक महत्त्वाचे इम्पॉर्टन्सी या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची काय आहे, तर टू रिसॉल्व कॉन्फ्लिक्ट्स. जे काही वादविवाद होतात, जे काही संघर्ष होतात ऑर्गनायझेशनमध्ये, ते कॉन्फ्लिक्ट्स रिसॉल्व करणे, ते मिटवणे, यासाठी हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अत्यंत इम्पॉर्टंट आहे. कंपनी ही कोणत्याही प्रकारची असो, ती कोणत्याही टाईपची असो, म्हणजे बिग किंवा स्मॉल कोणतीही कंपनी असो, तर असे कॉन्फ्लिक्ट्स प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये उद्भवू शकतात, निर्माण होऊ शकतात. मग असे कॉन्फ्लिक्ट्स कोणामध्ये क्रिएट होतात, तर बिटवीन एनी पार्टीज और ग्रुप. कॉन्फ्लिक्ट्स आर इनवायटेबल. असे कॉन्फ्लिक्ट्स हे अपरिहार्य आहे, कारण की ते आपण थांबवू शकत नाही. कोणत्या ना कोणत्या कारणाने असे कॉन्फ्लिक्ट्स क्रिएट होतच असतात. ह्युमन अँड दे शूड नॉट बी इग्नोर. आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष देखील केले जाऊ शकत नाही, कारण जर त्यांचे जे काही वाद निर्माण झाले असतील तर ते सॉर्ट आउट करणे, वेळच्या वेळी सॉर्ट आउट करणे अत्यंत आवश्यक असते. जर असे कॉन्फ्लिक्ट सॉर्ट आउटच केले नसतील तर ते वर्कर्समध्ये काय होणार आहेत, आणखीन त्या ठिकाणी त्यांची कॉन्फ्लिक्ट्स इन्क्रीज होऊ शकतात, वाद निर्माण होऊ शकतात, ते वाढू शकतात.
ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट प्ले इम्पॉर्टंट रोल इन दिस सिच्युएशन लाईक कन्सल्टंट. मग या ठिकाणी हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे ते अत्यंत महत्त्वाचा, अत्यंत इम्पॉर्टंट असा रोल प्ले या ठिकाणी करीत असतात. मग ते काय करतात, जी काय बोथ पार्टीज असतील ओके, त्यामध्ये कन्सल्टंट म्हणून त्यांचा रोल प्ले करतात. मग तो कॉन्फ्लिक्ट कशाप्रकारे रिसॉल्व केला पाहिजे यासाठी ते त्यांना सल्ला देत असतात. एक सल्लागार म्हणून, एक कन्सल्टंट म्हणून हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट त्या ठिकाणी रोल प्ले करीत असते. वेळेवर ते ऑल कॉन्फ्लिक्ट सॉर्ट आउट केले जातात ओके. त्यानंतर हे सॉल्व केली जातात आणि त्यानंतर ऑर्गनायझेशन सुरळीतपणे चालण्यास याची मदत होत असते. यासाठी प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करणे आवश्यक आहे, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरचे इम्पॉर्टन्सी आहे टू डेव्हलप कॉर्पोरेट इमेज. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज every company should maintain good public image in order to sustain in the market. प्रत्येक कंपनी काय करते ओके, ती कंपनी कोणत्याही टाईपची असू दे, तर मार्केटमध्ये ओके त्या कंपनीची चांगल्या प्रकारची इमेज क्रिएट करण्याचे काम करते, स्टेटस इम्प्रूव्ह करण्याचे काम करते. एनी इंडिव्हिज्युअल वूड लाईक टू वर्क फॉर कंपनीज विच आर नोन फॉर मोरल अँड सोशल बिहेवियर. मग प्रत्येक एम्प्लॉईजला काय वाटते, तर ज्या कंपनीचं स्टेटस चांगले आहे, ज्या कंपनीची मार्केटमध्ये इमेज चांगली आहे, जो बिझनेस आत्तापर्यंत ओके चांगल्या प्रकारे त्याची ग्रोथ झाली असेल, तो सस्टेन इन मार्केटमध्ये तो सस्टेन बिझनेस असेल, तर त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये प्रत्येक एम्प्लॉईजला काम करावेसे वाटते. ऑन अदर हँड companies that do not treat their employees in a good manner can run through employee deficiency and even collapse. आणि जर एखाद्या कंपनीचे मार्केटमध्ये चांगल्या प्रकारची व्हॅल्यू नसेल, त्यांची इमेज नसेल, त्यांचं स्टेटस नसेल, तर त्या ठिकाणी तो एम्प्लॉई काम करण्यासाठी कधीही इच्छुक नसतो, तयार नसतो. त्यासाठी प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनला काय करावे लागते, तर जी काही कंपनी आहे, जी बिझनेस ऑर्गनायझेशन आहे, त्याची इमेज मार्केटमध्ये कशा प्रकारे चांगल्या प्रकारे क्रिएट होईल यासाठी प्रयत्न केले जातात. मग हे इमेज कशी क्रिएट होणार आहे, त्यांचं स्टेटस कधी वाढणार आहे, तर त्या ऑर्गनायझेशनची जी काही रिसोर्सेस आहेत त्यांचा इफिशियन्सली पुरेपूर वापर करून घेतला पाहिजे. त्या ठिकाणी जे एम्प्लॉईज काम करतात ते सॅटिस्फाय असणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांचं जे काही प्रोडक्शन असेल ओके, ती कंपनी कोणते प्रोडक्शन करते, कोणती सर्व्हिस प्रोव्हाइड करीत आहे, ती सर्व्हिस किंवा ते प्रोडक्शन बेस्ट क्वालिटीचे असणे आवश्यक आहे. तरच ते जे काही कंपनी आहे ती मार्केटमध्ये सस्टेन होऊ शकते, त्यांचं सस्टेन ग्रोथ होऊ शकतो, त्यांची इमेज चांगल्या प्रकारची क्रिएट होऊ शकते ओके. आणि त्या बिझनेसचा एक्सपान्शन ओके, तो बिझनेस देखील एक्सपांड होऊ शकतो लोकल मार्केट टू तो इंटरनॅशनल लेवलपर्यंत पोहोचू शकतो. यासाठी फर्स्टली काय केले जाते, तर जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्याच्याकडे जास्त लक्ष दिले जाते, त्याच्याकडे फोकस केला जातो. कारण की मेन असेट, त्या ऑर्गनायझेशनची मेन असेट काय आहे, तर ह्युमन रिसोर्स. विदाऊट ह्युमन रिसोर्स ती ऑर्गनायझेशन रन होऊ शकत नाही. म्हणून त्या ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट कसे केले पाहिजे ओके, आणि ते कशा प्रकारे केले पाहिजे, ते कशासाठी केले पाहिजे, हे सर्व करण्याचे काम हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ही जी काही मॅनेजमेंटची एक अत्यंत महत्त्वाची जी काही ब्रँच आहे याद्वारे केले जाते. त्यानंतरची ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची जी काही अदर इम्पॉर्टन्सी काय आहे, तर फॉर्म्युलेशन ऑफ HR पॉलिसीज. या ह्युमन रिसोर्ससाठी अनेक पॉलिसीज फॉर्म्युलेशन करण्याचे काम या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटद्वारे केले जाते. कारण जर त्या ह्युमन रिसोर्सला अनेक पॉलिसीज प्रोव्हाइड केली तर ते ह्युमन रिसोर्स काय होणार आहे, सॅटिस्फाय होणार आहे, तो हॅप्पी होणार आहे आणि तो चांगल्या प्रकारे बेस्ट परफॉर्मन्स त्या ऑर्गनायझेशनमध्ये देऊ शकणार आहे. त्यानंतरचे अदर इम्पॉर्टन्सीमधील आणखीन एक महत्त्वाचे पॉईंट म्हणजे इम्प्लिमेंटेशन ऑफ HR पॉलिसीज. आता जे काही HR पॉलिसीज फॉर्म्युलेट केले जातात, जे काही ठरविले जातात, त्यांचे वेळच्या वेळी इम्प्लिमेंटेशन होणे आवश्यक आहे, त्यांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. नुसते फक्त त्याचे पॉलिसीज ठरवल्या, त्याचे वेगवेगळे प्लान्स केले एवढे करून चालणार नाही. तर त्यासाठी प्रत्यक्षात त्याचे इम्प्लिमेंटेशन करणे, वेळच्या वेळी त्याचे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. मग हे इम्प्लिमेंटेशन करण्याचे काम देखील या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटद्वारे होत असते. त्यानंतर आहे रिव्ह्यू ऑफ एम्प्लॉई नीड्स. तर ह्युमन रिसोर्सच्या अनेक नीड्स आहेत, अनेक गरजा आहेत. मग त्या एम्प्लॉयच्या ज्या काही नीड्स आहेत त्या नीड्स ओळखणे,
आणि त्याचा रिव्ह्यू चांगल्या प्रकारे घेण्याचे काम देखील या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटद्वारे होत असते. आणि लास्ट ऑदर इम्पॉर्टन्स आहे युटिलायझेशन ऑफ ह्युमन रिसोर्स. तर या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमुळे काय होते, तर जो काय ह्युमन रिसोर्स आहे त्याचा पुरेपूर वापर ती ऑर्गनायझेशन करून घेत असते. मग तो पुरेपूर वापर कशा पद्धतीने करून घेतला पाहिजे, प्रत्येक एम्प्लॉईजला त्या ऑर्गनायझेशनमध्ये इन्व्हॉल्व करण्यासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजे हे सर्व ठरवण्याचे काम हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटद्वारे केले जाते. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची जी काय इम्पॉर्टन्स आहे त्याचे महत्त्व काय आहे ते काही पॉईंट्सच्या आधारे या ठिकाणी डिस्कस केले आहे. ते पॉईंट्स या ठिकाणी डिस्कस केले आहे. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची इम्पॉर्टन्सी काय आहे, तर त्यामधील अत्यंत महत्त्वाचे इम्पॉर्टन्सी म्हणजे टू मेंटेन क्वालिटी ऑफ वर्क लाईफ, टू इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी अँड प्रॉफिट, टू प्रोड्यूस एम्प्लॉईज हू आर इझिली ॲडॅप्टेबल टू चेंज, टू मॅच डिमांड अँड सप्लाय ऑफ ह्युमन रिसोर्स, टू रिटेन एम्प्लॉईज अँड मोटिवेट देम टू अकॉम्प्लिश कंपनीज गोल, देन to recognize merit and contribution of employee, then to create a feeling of belongingness and team spirit in the employee, then to sustain business in the market, to resolve conflicts, to develop corporate image, and last is other importance. तर अशा प्रकारचे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची इम्पॉर्टन्सी आहे, त्याचे महत्त्व आहे प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये. या 20th सेंचुरीमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट केले जाते. तर आज आपण या लेक्चर्समध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची काय इम्पॉर्टन्सी आहे त्याचे डिस्कशन केले आहे. थँक्यू.